गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये 12 जूनला एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. या अपघातात विमानातील प्रवासी आणि स्थानिक असे जवळपास 260 जणांनी आपले प्राण गमावले होते. या अपघातासंदर्भातला प्राथमिक अहवाल आता समोर आलाय. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIBच्या अहवालात याबाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. चला जाणून घेऊयात. एअर इंडियाचं हे विमान टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच कोसळलं. याचं महत्त्वाचं कारण आता समोर आलंय. त्याचं महत्त्वाचं कारण होतं इंजिनचं बंद पडणं. त्या विमानानं आवश्यक अशी उंची गाठली होती, परंतु त्यानंतर दोन्ही इंजिन रन मोडवरून कट ऑफ मोडवर गेली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे AAIBच्या अहवालात त्यावेळेला पायलटमध्ये झालेल्या संभाषणाचाही उल्लेख आहे. या दोघांमध्ये नेमकं कोणतं संभाषण झालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कॉपीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये अपघाताच्या काही क्षणांपूर्वी एक पायलट दुसऱ्याला विचारतो, तू इंजिन कट ऑफ केलंस का? दुसरा पायलट म्हणतो, मी काहीही केलेलं नाही. या विमानाचा अपघात होण्यापूर्वी कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर या दोन्ही पायलट्समधील हे संभाषण अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. जसं जसं विमानानं 180 नॉट्सचा कमाल वेग पकडला, त्याच वेळी दोन्ही इंजिनचे कट ऑफ स्विच रनवरून कट ऑफमध्ये गेले. त्याच वेळी एका वैमानिकानं तू इंजिन कट ऑफ केलंस का असं विचारलं, तर दुसऱ्यानं नाही असं उत्तर दिलं. याचाच अर्थ इंजिन बंद असणं असा आहे. नक्की विमान कसं कोसळलं, घटनाक्रम काय होता पाहूयात. 13:38:42 IST म्हणजेच दुपारी 1:38:42 या वेळेला विमानातलं इंजिनचं इंधन स्विच कट ऑफ झालं. 10 सेकंदानंतर वैमानिकांनी इंजिन 1 पुन्हा रन केलं. नंतर इंजिन 2 पण बंद झालं. यावेळी दोन्ही इंजिन बंद झाले. एक इंजिन पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न झाला. इंजिन 1 थोडा प्रतिसाद देऊ लागलं, पण उंची आणि वेळेच्या कमतरतेमुळे हे विमान वाचू शकलं नाही आणि बघता बघता काही हालचाल करण्याच्या आतच हे विमान कोसळलं, अशी माहिती अहवालात समोर आली आहे. याबाबत माहिती देताना AAIBनं सांगितलं की दोन्ही इंजिन ढिगाऱ्यातून काढून एअरपोर्टच्या हँगरमध्ये सुरक्षित ठेवलंय. त्या भागांची ओळख पटवली गेली आहे, जे पुढच्या तपासासाठी महत्त्वाचे मानले गेले आहे आणि त्यांनाही क्वारंटाईन केलंय. AAIBनं देखील हे सांगितलं की क्रॅश साईटवर ड्रोननं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं काम पूर्ण केलंय. AAIBनं दिलेल्या अहवालाच्या भाषेत इंधन स्विचचे रनवरून कट ऑफमध्ये ट्रान्झिशन का झाले त्याचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. म्हणजेच हे विमान तांत्रिक त्रुटीमुळे कोसळलं की ही मानवी चूक होती, हे अंतर शोधणं अजून बाकी आहे. सध्या इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.